नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ट्रम्प यांच्या चिंता वाढत चाललेल्या आहेत. बीजिंग वारीनंतर त्याच्यामध्ये थोडीफार कमी येईल असं वाटलेलं होतं, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. म्हणजे ट्रम्प बीजिंग मधून निघाले आणि पुतीननी जाहीरच करून टाकलं की मी आता बीजिंगला जातोय म्हणून. तर पुतीन नेमके बीजिंगला कशासाठी जाणार? ह्याचा मागोवा मी घेत होते, तेव्हा आणखी एक प्रकरण माझ्या वाचनामध्ये आलं आणि ते तुमच्याबरोबर शेअर करायलाच पाहिजे असं वाटलं. एक प्रकारे युद्धाची खुमखुमी असलेले पुतीन हे स्वस्थ बसणार नाहीत. युक्रेन एक प्रकारे त्यांनी अर्धा गिळंकृत केलेला आहे, खिशात टाकलेला आहे. पण यांनी पुतीनचं समाधान होणार का? हा प्रश्न अनेक जण विचारत असतात आणि त्याच्यात भर घालणारी म्हणजे त्यांच्या म्हणण्याला पुष्टी देणारी घटना जी आहे, कारवाई जी आहे ती पुतीननी करून दाखवलेली आहे. एक आपण प्रेझेंटेशन शेअर करते म्हणजे त्याच्यामधून अधिक आपल्याला चांगलं बघता येईल. ठीक आहे. तुमच्या डोळ्यासमोर आता स्क्रीन दिसतो आहे आणि त्या स्क्रीनवरती तुम्हाला एक छोटासा नकाशा मी लावलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हा जो ऑरेंज कलरचा जो भाग आहे तो माल्डोवा आहे. त्याच्या बाजूला युक्रेन आहे उजव्या हाताला. डाव्या हाताला त्याच्या रोमेनिया दिसतोय तुम्हाला आणि खालच्या बाजूला ब्लॅक सी म्हणजे काळा समुद्र दिसतो आहे. तर एक प्रकारे मोल्दोवा जो आहे ना तो असा युक्रेनचाच एखादा प्रांत असल्यासारखा पण स्वतंत्र असा देश आहे. आणि ह्या मोल्डोवामध्ये पुतीन काय करणार आहेत असा तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न येईल. त्याचंच उत्तर आता आपण बघणार आहोत. पुढची स्लाइड काढते मी आणि इथे बघाल तुम्ही तर सिच्युएशन कशी आहे बघा. म्हणजे मोल्डोवा इथेही दिसतोय तुम्हाला छोटासा. त्याच्या बाजूला असलेला मोठा आहे तो युक्रेन आहे. त्याच्या पुढे आहे तो रशिया आहे. आणि मग खाली तुम्हाला ब्लॅक सी दिसतोय आणि रोमेनिया दिसतोय. म्हणजे एक तुमच्या लक्षात येईल की हा जो भाग आहे हा हा माल्डोवाचा भाग आहे. हा इथे रोमेनिया दिसतोय तुम्हाला आणि इथे युक्रेन दिसतो आहे. इथे पोलंड त्यानंतर हंगरी असे हे देश या बाजूला आहेत. हा संपूर्ण रशिया आहे. हा समुद्र आहे सगळा आणि क्रिमिया हे छोटंसं तिथलं जो एक प्रांत होता तो पुतीननी गिळंकृत केलेला आपल्याला माहिती आहे. डॉनेट्स जिथे लिहिलेला आहे हा डॉनेट्स हा भाग जो आहे हा सगळा रशियानी आता गिळंकृत केला आहे आणि ही जी नदी दिसते आहे ही डिनिपर नदी आहे. हे ओडिसा बंदर हे महत्वाचं बंदर जे काळ्या समुद्रावरती आहे. असा हा नकाशा आहे. एकंदरीत तुम्हाला मोल्डोवा, युक्रेन आणि रशिया ह्यांच्या बॉर्डर्स कशा आहेत हे दिसायला पाहिजे. म्हणजे तसं बघितलं तुम्ही तर रशिया आणि मोल्डोवा ह्यांची एकही सीमा एकमेकाला लागलेली नाहीये. त्याच्यामध्ये बरोबर युक्रेन आहे. कुठूनही बघाल तुम्ही तरी रशियाचा कुठूनही संबंध येत नाही. मग ह्या मोल्डोवामध्ये पुतीनना काय करायचंय असा तुमच्या मनात प्रश्न येईल. तर पुन्हा एकदा आपण नकाशा बघतो आहोत आणि ह्याच्यामध्ये मोल्डोवा जो आहे तो अधिक स्पष्ट दाखवलेला आहे. हा इथे तुमचा रोमेनिया आहे, हा युक्रेन आहे इकडे. पण हा जो थोडासा डार्क असा पिवळा जो पट्टा दाखवलेला आहे इकडे म्हणजे उर्वरित मोल्डोवा आणि ही छोटीशी पट्टी जी आहे ह्याच्यात फरक आहे. आणि ही जी पिवळी डार्क पट्टी जी आहे त्याला ट्रान्सनिस्ट्रिया असं त्या प्रांताला म्हटलं जातं. तो आजच्या घडीला मोल्डोवाचा भाग तर आहे पण ते स्वतःला मोल्डोवापासून वेगळं असल्याचं सतत मानत असतात. आणि ह्या ट्रान्सनिस्ट्रिया भागाचीच मजा आहे. आता कसं आहे की ट्रान्सनिस्ट्रिया बद्दल आपण जर का वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्यांनी स्वतःला एक स्वतः सेल्फ डिक्लेअर्ड रिपब्लिक आहे त्यांचं म्हणजे प्रिड नेस्ट्रोव्हियन मोल्डोव्हियन रिपब्लिक असं त्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि हे जे प्रिड नेस्ट्रोव्हियन मोल्डोव्हियन रिपब्लिक आहे त्यालाच ट्रान्सनिस्ट्रिया असं म्हटलं जातं. तो एक लँडलॉक्ड असा प्रदेश आपण बघितला की तो मोल्डोवा आणि युक्रेनच्या मध्ये आहे. युक्रेनची बॉर्डर आणि ही अशा पद्धतीने तो त्या बाजूला त्यांच्या डिनिस्टर नदी आहे आणि एका बाजूला युक्रेनची बॉर्डर आहे. तेव्हा हा जो सगळा भाग आहे त्याला ट्रान्सनिस्ट्रिया म्हणतात आणि तिथलं जे शहर जे आहे सर्वात मोठं ते तिरास्पोल मला वाटतं
इथे तुम्हाला हे टिरास्पोल दिसेल. हा जो पिवळा भाग आहे, हा बघा आहे इथे, हे टिरास्पोल शहर आहे, की त्याची राजधानी आहे असं ते म्हणतात. आणि ह्याला महत्व असं म्हणजे स्वतंत्र अस्तित्व नाहीये आजच्या घडीला. पण त्याला ट्रान्सनिस्ट्रिया ऑफिशियली डेझिग्नेटेड ॲज रिपब्लिक ऑफ मोल्डोवा ॲज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेरिटोरियल युनिट ऑफ द लेफ्ट बँक ऑफ डिनिस्टर. म्हणजे मोल्डोवा त्याला स्वतंत्र एक प्रांत म्हणून त्यांनी मान्यता तर दिलेली आहे खुद्द मोल्डोवाने. आणि ह्याचं जे थोडासा इतिहास जर आपण बघितला तर त्याला मोल्डोव्हन ऑटोनॉमस सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक MASSR म्हणून ओळखलं जातं. त्यावेळेला 1924 मध्ये युक्रेनचाच हा भाग होता SSR. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट युनियननी ते सगळे प्रांत जे आहेत ते आपल्याला जोडून घेतलेले होते. रुमेनियाचा जो बेसारबिया आहे तो आणि हा अशा पद्धतीमध्ये सगळं 1990 साली त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा सोव्हिएट रशियाचं विघटन झालं त्यानंतर हा रिपब्लिक जो आहे तो मोल्डोवाचा एक भाग झाला. पण तरी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये काही अशा होप्स होत्या की हे रोमेनियामध्ये मर्ज होईल, परंतु तसं काही झालं नाही. आणि अशा तऱ्हेने जो सीज फायर होता वगैरे त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिसेल. हा थोडासा त्याचा इतिहास आहे या ट्रान्सनिस्ट्रियाचा. तर हा जो ट्रान्सनिस्ट्रिया जो प्रदेश आपण बघितला, हा जो डार्क पिवळा प्रदेश आहे, त्याच्यासाठी पुतिन यांनी असं जाहीर केलेलं आहे की इथे जे लोक राहतात ट्रान्सनिस्ट्रियाचे ते मूळचे रशियन आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही रशियाची त्यांना नागरिकत्व द्यायला तयार आहोत. कसं मिळणार नागरिकत्व? तर तुम्ही तिथे राहणारे परमनंट रेसिडेंट असायला पाहिजे. तुम्ही जर का तिथे परमनंट रेसिडेंट असाल तर तुम्हाला एक प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल त्याच्यासाठी. आणि ती जी प्रोसेस आहे ती अतिशय आता गुंतागुंतीची जी प्रोसेस आहे ती बाजूला ठेवून सुलभ रीतीने त्यांना सिटिझनशिप वर दावा करता यावा अशा पद्धतीची नवी प्रोसेस प्रक्रिया तयार केली गेलेली आहे. आणि रशिया म्हणतो की इथल्या कोणालाही जर का रशियाचं नागरिकत्व हवं असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत म्हणून. आहे की नाही? म्हणजे ह्याला म्हणतात काडी लावण्याचा प्रकार झाला, आहे की नाही? उद्या समजा बांगलादेशनी जाहीर केलं की पश्चिम बंगालमध्ये जे कोणी राहता आहेत ते आमचे नागरिक आहेत, असं आम्ही जाहीर करतो आणि त्यांना आम्ही नागरिकत्व द्यायला तयार आहोत, असं जर का म्हटलं आणि पश्चिम बंगालमधले जे यावर विशेष लोक आहेत त्यांनी जर का असं करायचं ठरवलं तर तुमची रिएक्शन काय असेल? तुमची प्रतिक्रिया काय असेल? तर हे रशियाने हा असा उद्योग केलेला आहे. आता त्यांनी ऑलरेडी अनाउन्स केलेलं आहे की आम्ही सिटिझनशिप द्यायला तयार आहोत म्हणून. याला प्रतिसाद कसा मिळतो जर बघायचंय. तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीने नागरिकत्व देऊन काय फायदा आहे? इतका जर का लांबचा तो प्रदेश असेल हे बघा इथे. हा इथे जरासा डार्क असा आहे ना, हा एवढूसा निस्ट्रिया प्रदेश आहे हा ट्रान्सनिस्ट्रिया. इथे पण दाखवलंय त्यांनी ट्रान्स डिनिस्टर. डिनिस्टर नदी आहे तिच्या पलीकडचा प्रदेश आणि युक्रेनचा हद्द असं त्याचं नाव पडलेलं आहे की नाही. तर हा मोल्डोवा आहे, इथे युक्रेन आहे, इथे रशिया आहे. पण ह्या डार्क पट्ट्यामधले जे लोक आहेत त्यांना रशियाचं नागरिकत्व मिळणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणायचा अर्थ काय आणि हे कशासाठी केलंय पुतीननी? तर त्याला सुद्धा काही महत्व आहे आणि त्यांनी असं डिक्लेअर केलेलं आहे. हे सगळं कशासाठी? तर एका बाजूला यांना नागरिकत्व बहाल करायचं, दुसऱ्या बाजूला रशिया आपले कायदे बदलत आहे. आणि हे कायदे कशासाठी बदलत आहेत? ब्रॉडर लेजिस्लेटिव्ह अमेंडमेंट्स आर हॅपनिंग, की त्यांना रशियाचे नागरिक जिथे कुठे असतील तिथे मिलिटरी इंटरव्हेन्शन म्हणजे लष्करी हस्तक्षेप करण्यासाठी रशियाच्या सरकारला परवानगी मिळेल. कोणासाठी? तर रशियाच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी जिथे कुठे ते असतील तिथे त्यांच्या संरक्षणासाठी जर लष्करी हस्तक्षेप करायची पाळी आली तर सरकारला तशी मुभा देणारे कायद्यातले बदल आता पुतीन यांनी करायचे ठरवलेले आहेत. ह्या दोन गोष्टी तुम्ही एकत्र घ्याल तर तुमच्या लक्षात येईल की मोल्डोवातल्या काही लोकांनी समजा अशा पद्धतीने नागरिकत्व क्लेम केलं, त्यांना दिलं गेलं आणि ते धोक्यात आहेत.
असं जर का रशियाला वाटलं, तर त्यांच्या रक्षणासाठी म्हणून तिथे रशिया लष्कर आणू शकेल आणि लष्करी कारवाई करू शकेल. याला म्हणतात. अनेक लोक आतापर्यंत मी वाचलेले बरेच वेळा, की युक्रेन एकदा घशात घातला, की रशिया मोल्डोवा घशात घालणार म्हणून अनेक जण ताकीद देत होते, इशारा करत होते. परंतु त्याचे तपशील जे आहेत ते आता बाहेर येत आहेत आणि त्याची कायदेशीर आपल्याला परवानगी घेऊन, अधिकार घेऊन पुतीन ह्याच्यापुढे पावलं टाकतील अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत. ह्याच्याच अगोदर आता तुम्ही जर का म्हणाल, की हा आगाऊपणा कसा काय केला पुतीननी आणि तुम्हाला कोणी हे अधिकार दिले? तर 1924 मध्ये सॉरी 2024 मध्ये रोमेनियाने हाच प्रकार केला. रोमेनियाने आपल्या कायद्यामध्ये बदल केला आणि त्यांनी काय म्हटलं, की आपले जिथे कोणी सिटिझन्स आहेत, त्यांच्या रक्षणासाठी लष्करी हस्तक्षेप करावा लागला, तर सरकारला ते अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. मग रोमेनियाचे चालतात, तर रशियाचे चालत नाहीत. हा दुटप्पी प्रकार होईल. म्हणजे एक प्रकारे रोमेनियाने मार्ग दाखवून दिला रशियाला, की हे असं सुद्धा तुम्ही करू शकता म्हणून. तर ह्या सगळ्याचा अर्थ लक्षात घ्या, की एकीकडे ट्रम्प शी जिनपिंगना भेटून चीननी रशियावरती दडपण आणावं, जेणेकरून पुतीननी तयार व्हावं युक्रेनमध्ये युद्धबंदी करण्यासाठी. युक्रेनची युद्धबंदी का अडलेली आहे मित्रांनो? आठवून बघा. युक्रेनला स्वतःची भूमी सोडायची नाहीये. म्हणजे तो जो डोनेस्ट भाग आहे ना, तोही त्यांना सोडायचा नाहीये. मी त्या नकाशाकडे देते. हे बघा, हा डोनेट्स इथे दिसतंय ना तुम्हाला? हे लिहिलेलं आहे बघा. हे डोनेस्ट आहे. हा भाग आहे. ही दिनेपर नदी आहे आणि ह्याच्या बाजूला हा जो सगळा प्रांत आहे, हा आज रशियाच्या ताब्यात आहे. कारण इथे रशियन स्पीकिंग जनता राहते. रशियन भाषा बोलणारी जनता राहते. क्रिमिया तर ऑलरेडी त्यांनी 2014 मध्येच गिळंकृत केला. ही जी रशियन बोलणारी भाषा आहे, त्यांच्यावर अत्याचार होत होते. अत्याचार काय होत होते? झेलेन्स्की साहेब सत्तेवर आले आणि त्यांनी डिक्लेअर केलं, संपूर्ण युक्रेनमध्ये फक्त युक्रेन हीच राजभाषा असेल, अधिकृत भाषा असेल. रशियन भाषेवर बंदी घातली गेली. त्या भाषेतल्या सगळ्या शाळा बंद केल्या गेल्या. हा जो अत्याचार झाला, त्याच्यातून भाषिक अस्मिता जी आहे ती त्या लोकांची जागृत होती. इथे पुतीनना आतमध्ये यायला भुसभुशीत जमीन झेलेन्स्कीनी तयार करून दिली. कारण हा जर का कायदा नसता, तर रशियाला इथे आत येणं एवढं सोपं गेलं नसतं. पण आता त्या लोकांवरती वरवंटा फिरल्यामुळे हा प्रकार झालेला आपल्याला दिसतो. तेव्हा कुठलीही भाषिक अस्मिता जी असते ती डिवचू नये का म्हणतात, त्याचं हे युक्रेन उत्तम उदाहरण आहे. आणि हे अशा प्रकारे पुतीननी केलं. म्हणजे हा जो भाग आहे तो म्हणतात, ते म्हणतात, की आम्ही रणांगणामध्ये जिंकलेलो आहोत. आता हा आम्ही प्रदेश देणार नाही. आणि तुम्हाला ते नकोच होते. तुम्हाला रशियन स्पीकिंग जनता नको होती. म्हणून तुम्ही त्यांच्यावरती अत्याचार करत होतात. आणि त्यांची भाषा नाकारलीत तुम्ही, त्यांचं अस्तित्व नाकारलं. त्याच्यावर बंदी घातली. तेव्हा आता तुम्हाला कशाला हवं आहे? पण झेलेन्स्की तो भाग सोडायला तयार नाहीत. कारण त्या भागामध्ये युक्रेनचे अनेक महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत आणि खास करून ज्याला मिलिटरी कॉम्प्लेक्सेस म्हणतात ते सुद्धा त्या भागामध्ये आहेत. असा तो तिढा आहे सगळा. तेव्हा झेलेन्स्की जमीन द्यायला तयार नाहीत आणि पुतीन जमीन सोडायला आता तयार नाहीये. जी जिंकून घेतली ती जमीन तुम्हाला मिळणार नाही, असं ते सांगतायत. पण ट्रम्प यांच्यावरती काहीतरी अदृश्य दडपण असं आहे, की त्यांना पुतीनशी समझोता करता येत नाहीये. कारण जोवर पुतीन जमीन सोडायला तयार होत नाहीत, तोवर युद्धबंदी होणार नाही, हे आता ट्रम्पच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा रशियावरती दडपण आणण्यासाठी भारताचा हात पिरगळून झाला. त्याला यश आलं नाही. तुम्ही त्यांच्याकडून तेल घेता म्हणून रशिया हुशारलेला आहे, असं आपल्याला सांगून झालं. त्याच्याने काय फरक पडला? काही फरक नाही पडलेला. आता ते चीनवर दडपण आणू बघतायत. चीनवर दडपण आणणं काय एवढं सोपं नाहीये. ते टेरिफ आणि हे सगळे प्रकार केलेलेच आहेत ट्रम्पनी. पण शी जिनपिंग त्याला बधत नाहीत आणि त्याला दाद देत नाहीत. तेव्हा बीजिंग वारीमध्ये शी जिनपिंग ह्यांना कदाचित विनतवाऱ्या सुद्धा केल्या असतील, की तुम्ही पुतीनला तयार करा. शी जिनपिंग तयार करू शकत नाहीत. कारण पुतीन म्हणतात, "हा भूमी आमची आहे आणि त्याच्यामध्ये तडजोड नाही" म्हणून. लक्षात घ्या. तेव्हा युक्रेनचा तिढा जो आहे तो ट्रम्पच्यानी सुटणार नाही अशी चिन्ह दिसतायत. आणि
ही जी चिंता जी आहे ती त्यांच्या डोक्यावर असतानाच पुतीननी आणखी नवी चिंता त्यांच्या डोक्यावर घालून ठेवलेली आहे, ती या मोल्डोवाच्या निमित्ताने. असा हा सगळा मामला आहे आणि जर कोणाला असं वाटत असेल, की युक्रेन युद्ध संपणार आहे, तर ते तसं संपणार नाहीये. पुतीन तुम्ही जितके तिढ्यामध्ये जाल, तितके पुतीन आणखी आक्रमक होतील. ही वस्तुस्थिती आहे आणि ती आक्रमणाची जी चिन्ह आहेत, ती आज मोल्डोवाच्या ट्रान्सनिस्ट्रिया ह्या प्रांतामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.